मुंबईमध्ये गाजलेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे। त्यामध्ये आरोपींना काय शिक्षा देण्यात आलेली आहे, नेमका आरोपी कोण आहे या संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप घरत सर आहेत। सर, कुकरेजा प्रकरणामध्ये आज सत्र न्यायालयाने निकाल दिलेला आहे, काय निकाल आहे त्यामध्ये? कुकरेजा प्रकरणामध्ये जान्हवी कुकरेजाच्या हत्येसाठी दोन आरोपींना जबाबदार धरलं होतं। एकाचं नाव आहे ते श्री अंबादास जोगदनकर, हा जो तिचा मित्रच होता आणि तिच्याशी लग्न करणार होता, आणि दुसरी दिया समीर पाडळकर, ही मुलगी तिची शेजारीच होती। तिन्ही मुलं ही 19-20 वर्षाची होती 2021 साली, आणि या दोघांनी मिळून दिया पाडळकरची श्री जोगदनकरची जवळीक होत होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण झालं। 5व्या माळ्यावरनं त्यांच्यात मारामारी सुरू झाली आणि दिया पाडळकरने तिचे केस उपटले, तिचं डोकं आपटलं, तिचं शरीर आपटलं, आणि ज्याचा पुरावा म्हणून जागोजागी रक्ताची डबकी साचली होती 5व्या माळ्यापासून 2ऱ्या माळ्यावर, आणि तळमजल्याला जिथे दिया आपल्या जान्हवी कुकरेजाला फेकून दिलं तिथे, तर तिथे केसांचे पुंजके, म्हणजे जे रेलिंग्स होते त्याच्यावर केसांचे पुंजके, भिंतीवर केसांचे पुंजके, इतका सगळं होतं। आणि दिया पाडळकरच्या ओठाला मारामारीमध्ये जखम झाली होती, आणि श्री जोगदनकरच्या तर संपूर्ण चेहऱ्यावर, हातावर, छातीवर सगळ्याकडे जखमा, आणि पाठीवर फार मोठी जखम होऊन त्याच्या पाठीवरती शर्ट फाटला होता, ज्या गोष्टींना खटल्याच्या दरम्यान आव्हान दिलं नाही। त्यामुळे ह्या दोन आरोपींना आरोपी करण्यात आलं होतं, परंतु माननीय न्यायालयाने या सगळ्या गोष्टींसाठी एकट्या श्री अंबादास जोगदनकर याला दोषी धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, आणि दिया पाडळकर हिला संशयाचा फायदा दिलेला आहे। आरोप जे होते ते सिद्ध झाले, नेमकं आधार काय आहे जे जजमेंट दिलं आहे न्यायालयाने किंवा निर्णय दिलेला आहे, कुठल्या आधारावर म्हणजे प्रूव्ह झालेला आहे त्या संदर्भात? अजूनपर्यंत निकालाची प्रत हातात आलेली नाही, पण आम्ही न्यायालयात बसताना जी ओपन कोर्टामध्ये जजमेंट डिक्टेट झाली ते जे आम्ही ऐकलं, त्याप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये श्रीचा जो ह्याच्यात जी त्याची भूमिका आहे ती संपूर्णपणे ग्राह्य धरलेली आहे की ते तिला 8व्या माळ्यावरनं 5व्या माळ्यावर, 5व्या माळ्यावरून 2ऱ्या माळ्यावर पण घेऊन गेले, 2ऱ्या माळ्यावरनं तिला खाली फेकली, त्यांच्यात आपापसात भांडण झालं, श्रीला ज्या जखमा झाल्या, या गोष्टी सगळ्या ग्राह्य धरून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। परंतु दियाचा जो रोल आहे, तिची जी भूमिका आहे, म्हणजे त्यांच्यातसुद्धा जे हिंसक भांडण झालं, कारण दियाच्या कानातल्या इयरिंग्स, दियाच्या वस्तू, तिची डोक्यातली रिबन, ह्यासुद्धा ज्या त्या जिन्यावर सापडल्या, या गोष्टींना त्यांनी मान्य केलेल्या आहेत, त्यांनी आव्हान दिलेलं नाही। त्यामुळे दियाचासुद्धा या भांडणात तितकाच सहभाग होता। हे जे फिर्यादी पक्षाची जी भूमिका होती त्याच्यासाठी, आणि दियाच्या पण जे दातावर जिथं जे तोंड फाटलं वरती, हा भाग ज्याला टाके घालावे लागले, त्याबद्दलसुद्धा दियाकडनं काही स्पष्टीकरण नव्हतं, ही फिर्यादी पक्षाची भूमिका होती। त्याचप्रमाणे दिया जी चादर घेऊन बेडरूममध्ये झोपली, तर दियाच्या अंगाला जे रक्त लागलेलं होतं जान्हवीचं, त्या रक्तामुळे त्या चादरीवर आणि उशीवर जे रक्त मिळालं जान्हवीचं, तो DNA सुद्धा मॅच झाला। या गोष्टींचा न्यायालयाने कशा प्रकारे परामर्श घेतलेला आहे हे बघायला लागेल, कारण आमच्या दृष्टीने हा अत्यंत सशक्त पुरावा होता। जान्हवी कुकरेजाला न्याय मिळालेला असं म्हणता येईल? जान्हवी कुकरेजाला एका अर्थी न्याय मिळाला, कारण श्री जोगदनकरला जन्मठेपेची शिक्षा झाली, परंतु तिला पूर्ण न्याय मिळाला असता जर दिया पाडळकरला सुद्धा जन्मठेप झाली असती तर, आणि त्याबाबत आम्ही समाधानी नाही। त्यामुळे निकालपत्र हातात आलं की त्याच्यावर त्याला कसं आव्हान द्यायचं याबाबत मी गृहमंत्रालयाला मत देईन, आणि तिचे जे वकील होते ते त्याला आव्हान देतीलच असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। आणि या बाबतीत ही थोडी मनाला दुखावणारी सुद्धा घटना आहे माझ्या दृष्टीने, कारण मी इतक्या केसेस चालवतो, पण ह्या केसमुळे मी खूपच डिस्टर्ब झालो। कारण आपण बघाल तर यात जी मयत झाली ती मुलगी, आणि जे आरोपी आहेत तो मुलगा आणि मुलगी,
ही तिघंही चांगल्या घराण्यातली, सधन परिस्थिती असलेली, सुखवस्तू घराण्यातली ही मुलं आहेत. ही मुलं नुकतीच किशोरावस्थेतनं म्हणजे ॲडोलेसन्समधनं प्राईम यूथमध्ये, तारुण्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि अशा ह्याच्यात ज्यावेळेला आरोप होतात की 31ची पार्टी साजरी करण्यासाठी ही मुलं बेफाम दारू पितात, असा त्यांचा आरोप होता किंवा डिफेन्स पण होतात की हे सगळं दारू पिऊन झालं. प्रचंड प्रमाणात दारू पितात, नशा करतात आणि त्याचा सगळ्यात शेवटी की ज्या मुलीवर आपलं प्रेम आहे की जिच्याशी आपण लग्न करणार आहोत त्या मुलीच्या हत्येत त्याचं रूपांतर होतं. तर ही गोष्ट भयंकर अशासाठी आहे की तिन्ही मुलं जर सुखवस्तू घराण्यातील असतील तर ह्याच्यात श्री जोगदनकर हा एकुलता एक मुलगा आहे आईबापाचा. दिया पाडळकर आज जर सजेला गेली असती तर ती पण एकुलती एक मुलगी आहे तिच्या आईबापाची. आणि जान्हवी कुकरेजा तर जीवातना गेलीच तिच्या आईबापाची, जरी त्यांना 2 मुली असल्या तरी मोठी मुलगी होती ती. अशा परिस्थितीत आरोपींना जी शिक्षा झाली पाहिजे ती सशक्त पुराव्यावर झालीच पाहिजे. आणि डिटरंट म्हणजे कठोरात कठोर ती शिक्षा का पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झालीच, पण आज त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत एकुलती एक मुलं असल्यामुळे. त्यामुळे ही शिक्षा त्यांच्या आईबापांना सुद्धा आहे की ज्यांनी आपल्या मुलांच्यावर नियंत्रण ठेवलं नाही. ह्या सुखवस्तू घराण्यात जर मुलगा बाप जर मुलाला सांगत असेल तुझ्यासाठी मी दारू तिकडे बाजूला काढून ठेवलेले पी आणि जा, आणि तो मुलगा जर 4-5 ठिकाणी दारू पिऊन नंतर दुसरीकडे पार्टीला जात असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारची दारू, व्हिस्की, रम, काय असतील प्रकारच्या दारू, त्या बियर, हे सगळं त्याच्या पोटात मिक्स होत असेल तर त्याला काय प्रकारची नशा येत असेल. तर आईबापांनी आपल्या मुलांना किती सोडावं. आणि ही मध्यरात्री पार्टीला मुलं, विशेषतः या मुली जातात. काय आईबापांचं लक्ष आहे? इतकं मुलांना सैल सोडणं योग्य आहे का? त्यामुळे हा खटला जो अत्यंत गांभीर्याने चालवला गेला, ह्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती आग्रहाने मागणी केली गेली. कारण आता ही कुटुंब तर 3 उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या मुलांना शिक्षा म्हणजे त्यांच्या आईबापांना पण, ज्या मुलाला शिक्षा त्याच्या आईबापाला शिक्षा झालेली आहेच. परंतु समाजात हा संदेश गेला पाहिजे की आपण आपल्या मुलांना कितपत मोकळीक द्यावी. हा सुद्धा धडा जर या एका केसवरना जर सगळ्या समाजाने आत्ताच्या या सुखवस्तू घराण्यांनी घेतल्या, रात्रीच्या आपल्या मुलींना पबमध्ये कुठे त्या पबमध्ये जातात म्हणजे ते काय देवळात भजन करायला जात नाहीत, या गोष्टी तरी त्यांच्या आईबापाला जरी समजल्या आणि आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवलं, कुठे गेली होतीस, काय करतेस, या रात्री तुला जाऊन देणार नाही. तो मराठी एक सिनेमा होता 7च्या आत घरात. इतकं मी म्हणत नाही, पण काही प्रमाणात तरी जर मुलांवर आईबापाचे नियंत्रण आलं, त्यांनी लक्ष ठेवलं आणि मुलं जर चांगल्या मार्गाने राहिली तरी हा खटला आम्ही जो इतका चालवला त्याच्यात काहीतरी फळ मिळालं असं मला वाटेल. बाकी ते त्यांचं दुर्दैव आहे, ज्यांना शिक्षा झाली, त्यांनी गुन्हा केला, त्यांना सजा झाली. आणि जी मुलगी बिचारी तिच्या जीवनातनं आज आईबापाला तिचा तळतळाट सगळ्यांना जो मिळून जाते आहे ती वेगळी गोष्ट आहे. पण हा धडा या समाजाने घेतला पाहिजे. तर एकंदरीत हे होते विशेष सरकारी वकील घरत सर, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणामध्ये तिचा जो प्रियकर होता आरोपी, तिला जन्मठेपेची शिक्षा मिळालेली आहे. मात्र तरी देखील दुसरं आरोपी जी आहे त्या संदर्भात जिया पाडळकर, तिला सुद्धा शिक्षा मिळावी किंवा त्यासाठी अपील करता येईल का, हे शासनाला किंवा प्रशासन, होम मिनिस्ट्री जी आहेत, गृह मंत्रालयाला, ते त्या संदर्भात आपला जो विचार आहे किंवा आपलं मत आहे ते देणार आहेत. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.